मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज. केंद्र सरकारला सत्तेत येऊन 12 वर्षे पूर्ण झाली असली तरी या कालावधीत एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकारला मोठा धक्का बसला. तो म्हणजे महिला आरक्षण विधेयक. एप्रिल महिन्यात लोकसभेत मांडण्यात आलेला महिला आरक्षण सुधारणा विधेयक अपेक्षित 2/3 बहुमत न मिळाल्यामुळे मंजूर होऊ शकले नाही. हा पराभव सत्ताधारी पक्ष राजकीयदृष्ट्या जिव्हारी लागणारा ठरला. विरोधकांनी या विधेयकाच्या माध्यमातून सरकार देशात डिलिमिटेशन लागू करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. मात्र आता अवघ्या 1.5 महिन्यात देशातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून पुढील अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडले जाऊ शकते अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. लोकसभेत सध्या NDAकडे सुमारे 292 खासदार आहेत. 2/3 बहुमतासाठी 359 खासदारांची आवश्यकता आहे. म्हणजेच सुमारे 60 ते 65 खासदारांची कमतरता आहे. मात्र काही खासदार अनुपस्थित राहिल्यास हा आकडा कमी होऊ शकतो. जर विरोधी पक्षांमधील केवळ 20 ते 25 खासदारांनी जरी सत्ताधारी पक्षाला समर्थन दिले तर संपूर्ण गणित बदलू शकते. याच पार्श्वभूमीवर अलीकडील काही राजकीय घडामोडी महत्त्वाच्या ठरत आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत असंतोष वाढल्याच्या चर्चा आहेत. पक्षातील मोठा गट वेगळा होण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. तर या फुटीमुळे काही खासदार वेगळा गट स्थापन करून सत्ताधाऱ्यांना समर्थन देतात तर लोकसभेतील संख्याबळात मोठा फरक पडू शकतो. तमिळनाडूमध्ये देखील राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला आहे. DMK आणि काँग्रेस यांच्यातील आघाडी तुटल्याने भविष्यातील मतदानावर त्याचा परिणाम होऊ शकतो. महिला आरक्षण विधेयकाच्या वेळी DMKने विरोधी भूमिका घेतली होती. मात्र आता परिस्थिती बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात देखील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पडद्यामागील राजकीय संवाद वाढल्याच्या चर्चा आहेत. काही मुद्द्यावरून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी नेत्यांमध्ये जवळीक वाढत असल्याचे चित्र आहे. यामुळे भविष्यातील संसदीय मतदानावर परिणाम होऊ शकतो. या सर्व घडामोडींचा विचार करता केंद्र सरकार पुढील अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक पुन्हा मांडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी संख्याबळाची समीकरणे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली असू शकतात. त्यामुळे विरोधकांसाठी हा विधेयक रोखणे अधिक कठीण ठरू शकते. एप्रिल महिन्यात झालेल्या पराभवानंतर सरकारने राजकीय पातळीवर मोठ्या हालचाली सुरू केल्याचे चित्र आहे. पुढील अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडले गेल्यास त्याचा निकाल काय लागू पडतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज.